होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण हॉटेलसारख्या चायनीज नूडल्स घरच्या घरी बनवणार आहोत। अगदी कमी वेळात घरच्या घरी बनणारी ही सुंदर अशी रेसिपी आहे। या नूडल्सची चवही खूप छान लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या नूडल्स खूप आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये नूडल्स शिजतील अशा प्रमाणात पाणी घेणे। मी येथे 2 ग्लास पाणी घेतले आहे। थोडे तेल घालणे जेणेकरून नूडल्स शिजल्यानंतर छान मोकळे बनतील। पाण्यामध्ये थोडे मीठ घालणे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यात मी ह्या चायनीज नूडल्स घालणार आहे। ह्या न तोडता पाण्यात घालूया म्हणजे नूडल्स बनल्यानंतर छान होतील। आता 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून नूडल्स छान वाफवून घेणे। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून नूडल्स तशाच गरम पाण्यात वाफवून घेणे म्हणजे जेणेकरून नूडल्स अति प्रमाणात शिजणार नाही व बनल्यानंतर मोकळ्या होतील। आता 5 मिनिटे गॅस बंद करून नूडल्स गरम पाण्यात वाफवून घेऊया। आता ह्या नूडल्स जास्त वेळ गरम पाण्यात न ठेवता लगेचच गाळणीत घालून घ्यायच्या आहेत। यावरून थोडे थंड पाणी घालून घ्यायचे आहे। नूडल्स थोडा वेळासाठी थंड होऊ देऊया। थोडे तेल घालायचे जेणेकरून नूडल्स थंड झाल्यानंतर छान मोकळ्या होतील। नूडल्स फॅन खाली ठेवल्या तर लवकर थंड व मोकळ्या सुटसुटीत होतील। आता कढईमध्ये थोडे तेल घेऊया। तेल तापल्यानंतर थोडा बारीक केलेला लसूण घालणे। 1 वाटी उभा कापलेला कांदा घालणे। भाज्या कापताना उभ्या कापून घ्यायच्या आहे। 1 वाटी गाजर, 1 वाटी ढोबळी मिरची। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। 1 वाटी कोबी घालून भाज्या छान परतून घेणे। भाज्यांचा कच्चेपणा जाणे इतपतच भाज्या तेलावर परतून घ्यायच्या आहे ज्यामुळे भाज्यांची चव नूडल्समध्ये छान लागते। भाज्या परतल्यानंतर थोडी कांदा पात घालून घेऊया। हे नीट मिक्स करून घेऊया। यात 2 मोठे टेबलस्पून डार्क सोया सॉस घालूया। 1 मोठा टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 1 मोठा टेबलस्पून रेड चिली सॉस, 2 मोठे टेबलस्पून टोमॅटो केचप, थोडी काळी मिरी पावडर घालणे। हे चांगले हाय फ्लेमवर मिक्स करून घेऊया। आता यात थंड झालेल्या नूडल्स घालणे। नूडल्स व्यवस्थित थंड झाल्यामुळे छान मोकळ्या व सुटसुटीत बनलेल्या आहे। हाय फ्लेमवरच ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। सॉसमध्ये मीठ असल्याने परत मीठ घालण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला हवे असेल तर चवीनुसार किंचित मीठ वापरू शकता। सगळे सॉस व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे चांगले परतून घेणे। हाय फ्लेमवरच ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। हे बघा चायनीज नूडल्स बनवून रेडी झालेले आहेत। ह्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अगदी कमी वेळात घरच्या घरी बनणारी ही छान अशी रेसिपी आहे। नूडल्सवरून थोडीशी बारीक कापलेली कांदापात घालून घेऊया। ह्या नूडल्सची चवही खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल। आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।